या फोटोत या दोघांची नजर बघा. दोघांची नजर सांगते की काहीतरी गडबड आहे. प्रफुल्ल पटेलांचं षडयंत्र दादांना समजलं होतं की काय, असं हा फोटो बघितल्यावर वाटतंय. आता रोहित पवार सुद्धा म्हणाले की दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारेल. रोहित दादांनी अजून सस्पेन्स वाढवला. त्यामुळं लोक अजितदादांच्या शिवाजी द बॉस सारख्या एंट्रीची वाट बघत आहेत. या पुराव्यामुळे वाटत आहे की अजित पवार जिवंत आहेत. 1. ज्या घड्याळामुळे ओळख पटली ते घड्याळ गायब. 2. मुंबईतून निघताना विमानाचे CCTV फुटेज गायब. 3. विमानात 6 प्रवासी होते आणि मृतदेह 5 सापडले. 6वा व्यक्ती गायब. 4. भीषण आगीमध्ये मृतदेह जाळले पण कागदपत्रे जाळली नाहीत. या 2 माणसांचा अंदाज कुणालाच लागत नाही. हे दोघं कसे डाव टाकतात तुम्ही या दोघांना एकदा विचारून बघा. अजित पवारांचं हे जुनं भाषण सध्या महाराष्ट्रात तुफान गाजते. अजितदादांची आजपर्यंतचं सर्वात कॉमेडी इंदोरीकर स्टाईल भाषण पूर्ण बघा. आम्ही कशी बाहेरच्यांची डिपॉझिटच घालवतो, याला बारामतीकडे साधे नाहीत. दादा तुम्ही नाही आला तरी चालेल, बघतो एकेकाकडे, सगळ्याकडे बघूनच घेतात राव. पण यांचा पायगुणच असा, तिकडे गेली त्यांची सत्ताच गेली. पण आमची सत्ता आली. निर्व्यसनी राहा, चांगली कामं करा. ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावू नका, टोप्या फिरू नका. राष्ट्रवादीला निवडून दिल्यावर काय होतं तर बारामती तालुका, इंदापूर तालुका आणि कर्जत तालुका, माढा तालुका इकडे जाऊन बघावं. आणि काय होत नाही ते दौंड तालुक्याला जाऊन बघावं. तुम्ही मी सगळे आपण संसारी माणसं आहोत. सगळी सोंग ऐकतात, पैशाचा सोंग नाही करतायत. आणि लोकांनी विश्वासाने आम्हाला निवडून दिलं. ह्या जिल्ह्यानी तर 10 जागा राष्ट्रवादीला निवडून दिल्या, 2 जागा मित्रपक्ष म्हणून काँग्रेसच्या निवडून दिल्या. 18 पैकी जवळपास 21 पैकी मला वाटतं 21 पैकी 12 जागा या निवडून आल्या. आप्पा थोडक्यात गेले. जरा जोर लागला असता की बाबा आमदार झाला असता, असं दौंड सारखं त्यांनाही दिलं असतं. ही बाबा तर इथनं तिकडे गेला, मोहळाताना आमदार झाला. इंदापूरला 2 आमदार झाले. आम्ही तिथं जाऊन सांगितलं ही मोहळचाच आहे. काय आता करता काय, माणूस निवडून यायला जरा रेटून बोलावं लागतंय. आल्यावर स्टेजवर पण असं बारीक मागं सगळीकडे बघितलं. ते बघितल्यावर एक लक्षात आलं, आमचा मामा 3100 मतांनी आला. जर ही सगळी बरोबर असते ना, समोरच्याचं डिपॉझिटच गेलं असतं. खरं आहे का खोटं आहे? पण आता काय करता, काही काहींना वाटलं की आता भाजपच येणार, त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून, जरा गपच, जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती. मित्रांनो, आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का? घातले का? मंत्री व्हायच्या आधी असाच होता, मी पण असाच होतो. मंत्री झाल्यावर पण काय, मंत्री झाल्यावर काय शिंगबिंग येतात का? काय नाही. आपण माणसातले कोणीतरी एक मुख्यमंत्री होतं, उपमुख्यमंत्री होतं, मंत्री राज्यमंत्री होतात. तुम्ही सगळेजण तुमची कामं, आम्ही जमिनीवर पाय ठेवून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. आम्ही अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात आम्ही करतो. दिवस उजाडलेलाही नसतो तरी कामाला आम्ही सुरुवात करतो. का? की मिळालेल्या संधीचा उपयोग ह्या सगळ्या समाजाला झाला पाहिजे. ही जी साहेबांची शिकवण आहे, त्या शिकवणीतनंच आम्ही पुढे चाललेलो. पण काही ठिकाणी आमच्या वालचंद नगरमध्ये साहेबाच्याच उजव्या बाजूला डाव्या बाजूला बसणाऱ्यांनीच उलटं काम केलं. आता काय करावं? हे कसं काय चालतं? हे बरोबर नाही ना. त्याच्यामुळे 1-2 जरी वॉर्ड गेले तर ग्रामपंचायत जाते. तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं कामं करून घेणार, आणि इथं मात्र काय लावणार? ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा दास, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली, अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे मानतो. तर मित्रांनो, स्वतःची ग्रामपंचायती बरोबर ठेवा. मी सगळ्यांना सांगतो. आता आमच्या एका आमदाराची, अशोक पवाराची भावकीचीच नाही आली, ती इतका खाली मान घालतो राव, दादा काहीतरी चुकलंच माझं. बाकीच्या नको ते, म्हणजे नको त्या नाही, त्या चांगल्याच आहेत,
पण त्या न येणाऱ्या आल्या आणि जी हक्काची होती ती मात्र गेली. असं कधीतरी होतं, म्हणून काळजी घ्यायची असते, आपल्या घरच्यापासून काळजी घ्यायची असते. तुम्ही आपल्याला काळजी करू नका. अजूनही इंदापूर तालुक्यातल्या आपल्या विचाराचा कारखाना जो आहे तो आता 8,000 चालतोय, तो 15,000 चालणार आहे. इंदापूर तालुक्यातल्या आपल्या विचाराचा कारखाना पुढच्या सीझनला 15,000 चालेल, त्याच्या ऊस जाईल. आम्ही वीर धवलला विनंती करतोय, बाबा तू काहीतरी असंच कर. त्याचाही प्रयत्न चाललेला आहे. ती त्याचा कारखाना दुप्पट करायचा त्याच्या डोक्यात आहे, त्याच्यावर तिथंही कारखाना मोठा होणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. जेवढं कांड दाबायचं तेवढं दाबा, सगळा ऊस घेऊन जातो. कोण भाई असं काय करा? अरे भैया साहेबाला सांगून काय उपयोग आहे? भैया साहेबाच्या हातात काय आहे? सगळं दशरथ दादाच्या हातात आहे. तू नको त्यांची नावं घेतो राव, तू मुद्द्याचं नाव सोडतोय. दशरथ दादाला पटलं की ते करणार, फक्त पटलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. बर बर बर, लयच लावून धरले रे. होय 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 होय, फक्त 3,000 नाही आणायचं, 30,000 आणायचं. आम्ही कशी बाहेरच्यांची डिपॉझिटच घालवतो, याला बारामतीकडे साधे नाहीत. दादा तुम्ही नाही आला तरी चालेल, बघतो एकेकाकडे, सगळ्याकडे बघूनच घेतात राव. तेव्हा मलाही कळत नाही, माझी आता 60 झाली तरी मी बरोबर काम करतोय. थँक्यू. हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिचवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. पाण्याची ह्याचा विचार करा. बारामतीकर का ढिगाणी मतं देतात? की त्यांना माहिती आहे की ही कामं हीच करणार आहेत, दुसरं कोणी येणार नाही. दुसरं नुसतं येऊन भाषणं, तोंडाची हवा वाफ तिकडे दवडतील, परत डुंकून बघणार नाही. काय त्यांना घेणे देणे? आज जे काही मामाचं बरं वाईट होणार आहे ते इंदापूरमध्ये होणार आहे, अजित पवारचं जे होणार आहे ते बारामतीत होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्याच भागाचं प्रेम आहे, ह्याचा विसर पडून देऊ नका. बँकेच्याही बाबतीमध्ये व्यवस्थितपणे आपल्याला काम करायचंय. काही लोकांच्या जरा अंगात आलं, कुठलं काहीतरी त्यांना वाटलं की आता चला इकडे चला तिकडेच फापालली. पण यांचा पायगुणच असा, तिकडे गेली त्यांची सत्ताच गेली, पण आमची सत्ता आली. आता असली जित्रावर नकोच आपल्याला. ह्यांनी घेतलं तरी आपण नाहीच म्हणायचं. ह्यांनी ठरवलं ना प्रदीपने मामाने घ्यायचं कुणाला, त्यांना म्हणायचं दादाला विचारा, दादा होय म्हणला तरच. हा, मी नाहीच म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका. फक्त तुम्ही मला कुस्ती करायला लावा, कपडे सांभाळू नका. तुम्ही पण माझे आहे, नाहीतर कुस्ती करू हम कपडे सांभाळते. तसलं नाही झालं पाहिजे. आता आपल्याला नवी टीम तयार करायची. मला पण 30 वर्ष राजकारणाला झाली, त्यावेळेस आम्ही तरुण असताना ती टीम होती. आता आपण तुमच्यातली टीम तयार करू, काय काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा, चांगली कामं करा. ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावू नका, टोप्या फिरू नका, दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पुढं कर्जत तालुक्यामध्ये जायचंय. कर्जत तालुक्यामध्ये देखील रोहितला निवडून दिलंय. काय कामं चाललीत बघा, प्रचंड कामं चाललेली. राष्ट्रवादीला निवडून दिल्यावर काय होतं तर बारामती तालुका, इंदापूर तालुका आणि कर्जत तालुका, माढा तालुका इकडे जाऊन बघावं, आणि काय होत नाही ते दौंड तालुक्याला जाऊन बघावं. तर मित्रांनो, हो, कसलं बेणं, उसाचं बेणं का दुसरं बेणं? होय होय, मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये वंथडच रक्कम भरा, ते बाकीचं सगळं माफ करतोय.
मी कुठल्या भागातलं आहे? हा, निमसाकर. सांगतो मी, अधिकाऱ्यांना सांगतो. पण पैसे भरायचे तर होय बाबा, नोटीस पिरियड देतोय. मास लाव. नोटीस पिरियड देतो. ह्याला चीफ इंजिनियर सांग, मी सांगितलं म्हणून. मामा, तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय? असं म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं. अरे 24 तास नाही, मग मंत्र्यालयात काय तुझा काका काम करणार का? 24 तास ही मंत्री आहे राव. त्याला आता 1-2 दिवस इंदापूरमध्ये, बाकीचं तिकडं. सोलापूरचा पालकमंत्री, ते सांगायचं राहिलंच. सोलापूरचे पालकमंत्री आहे, त्याच्यावर सगळे बबन दादा, यशवंता माने पालकमंत्री, हे आम्हाला मंजूर करा ना असं सगळे सांगत असतात. मग पालकमंत्री म्हणतात बर बघतो, करतो, काळजी करू नका. तर पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कसा करतो तसाही सोलापूरला करतो.